अन्याय अत्याचार करायचे। जिजामाता लहानपणापासूनच तो अन्याय अत्याचार पाहत आल्या आणि बालपणापासूनच त्यांच्या मनामध्ये अशी एक इच्छा होती की जिजामातेंचे वडील लखुजीराव जाधव हे आदिलशाहीमध्ये नौकर होते आणि शहाजीराजे हे सुद्धा आदिलशाहीमध्ये नौकर होते। त्यामुळं त्यांच्यावर आपल्या जनतेवर होणारे अन्याय त्यांनी लहानपणापासून आपल्या डोळ्यांनी बघितले होते। त्यामुळं मराठ्यांचं राज्य व्हावं, स्वराज्य व्हावं या भावना त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनात होती। जिजामातेचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाले। जिजामाता ही बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे विदर्भाची कन्या आणि शहाजीराजे मराठवाड्यातील होते। या दोघांचा विवाह झाला आणि त्या दोघांच्या संकल्पनेतून स्वराज्याचा अंकुर फुटण्यास सुरुवात झाली। जिजामाता जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांनी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली की हे माते, माझ्या रयतेवर जो अन्याय अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार त्यांच्यातून या रयतेची मुक्तता करण्यासाठी माझ्या पोटी असा एक पुत्र दे की तो सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकेल आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छावा जन्माला आला। मित्रांनो, मरावं कसं हे शंभूराजांनी सांगितलं आणि जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं। या दोन आदर्श राजांना घडवणाऱ्या ह्या राजमाता जिजाऊ आहेत। जर जिजाऊ माता नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आणि छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते तर आपण आता सुद्धा गुलामगिरीत असतो। मित्र, आजकालचे जिजाऊ काय करतात, एखाद्या प्रवासाला जर आपल्या मुलाला पाठवलं तर काय करतात, बाबा तू एसीच्या मधामध्ये बस, म्हणजे मागून ठोकली तरी आपला मुलगा सुरक्षित आणि पुढून धडकली तरी सुरक्षित। त्यामुळे जिजामातेने स्वतःच्या मुलाचा आणि स्वतःच्या वंशाचा कधीही विचार केला नाही, फक्त त्याने फक्त स्वराज्यांचा विचार केला। आपण आपल्या मुलांना काय शिक्षण देतो आणि जिजामातेने आपल्या मुलांना शिवबा लहान असताना जिजामातेने त्यांना शौर्याच्या कथा सांगितल्या। रामायण असेल, महाभारत असेल, त्या कथा सांगल्या, शूरवीरांच्या कहाण्या सांगितल्या आणि आपण आपल्या मुलांना काय सांगतो की बाबा तिकडे जाऊ नको, तिकडे बाऊ हे, तिकडे भूत हे। आपण आपल्या मुलांचं खच्चीकरण आपल्या हाताने करतो। त्यामुळे आपले मुलं सुद्धा शूरवीर होऊ शकतात। शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात ही संकल्पना जोपर्यंत आपल्या मनातून जाणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज घडणार नाहीत। मित्रहो, शिवाजी महाराज घडत असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, छत्रपती संभाजी महाराज घडवले आणि शहाजीराजाच्या संकल्पनेतून या स्वराज्याची निर्मिती झाली। स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे रक्षक म्हणजे स्वराज्याचे धाकलेधानी धर्मवीर संभाजी महाराज या तिघांना जोडणारा एक समांतर दुवा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ। या जिजामातेच्या प्रेरणेतून आपल्या महाराष्ट्रावर जो गोरगरिबावर अन्याय व्हायचा तो अन्याय आपल्या जिजामातेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनातून जनतेचं कल्याण केलं। मित्रांनो, एक उदाहरण सांगतो। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस पुणे हे ओसाड होतं, पुण्यामध्ये काही नव्हतं। रायारावांनी गाढवांचा नागर फिरवून पुन्हा हे भकास करून टाकलं होतं आणि त्यावेळेस तिथं एक फुटकी वाहन आणि तुटकी कवडी त्या ठिकाणी बांधलेली होती आणि आपल्या मध्ये हा समज होता की फुटकी वाहन आणि तुटकी कवडी हे एक अज्ञानपणाचं प्रतीक आहे। त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही जात नव्हतं। त्या काळात जिजामाता त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी त्या मातीच्या उरात रोवलेली ती पहार उपटून फेकली आणि त्या ठिकाणी सोन्याचा नांगर धरून ती जमीन नांगरण्याचं काम केलं। त्यावेळेस पुण्यामध्ये कोणीही नव्हतं। जे आपले मराठी होते त्यावेळेस दर्या खोऱ्याने राहायचे आणि जिजामातेने त्यांना हाक दिली की तुम्ही या स्वराज्यामध्ये या। त्यावेळेस ते शेतकरी म्हणाले, ते मराठी म्हणाले
की मासाहेब तुम्ही तर आम्हाला बोलवत आहात पण आम्ही यावं कुणाच्या भरोश्यावर त्यावेळेस मासाहेब जिजाऊ कड्यांच्या या तुम्ही या तुमचा शिवबाराजा तुमचं रक्षण करेल आणि त्यावेळेस जनता ही पुण्यामध्ये यायला लागली आणि शेती करायला लागली. शेती तर करायची परंतु शेती करायची कशी कारण त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती आणि त्या काळात राजमाता जिजाऊने यांनी पहिली सहकारी संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. त्यांनी शेतकऱ्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून खतं दिली, बी बियाणं दिली आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि शेतकरी शेती करत होते. पिकं आली, पिकं चांगली आली, परंतु त्या काळात खूप जंगल असल्यामुळं जे जनावर होते ते जनावर भरलेल्या पिकामध्ये हैदोस घालायचे आणि ती पिकं ही नष्ट करायचे. आणि त्यावेळेस शेतकरी जिजाऊ मातेकडे धावत आले, म्हणजे माते पिकं तर आली, उत्पन्न चांगलं होणार आहे, परंतु त्या जनावरांच्या हैदोसामुळं आपल्या हातामध्ये काही लागणार नाही. त्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने एक युक्ती काढली की त्या जनावरांचा जो कोणी बंदोबस्त करेल त्याला एक सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. आणि अशी स्वराज्यातील तरणीबाण मुलं त्या कामगिरीसाठी लागली. रात्री जायची, तिथं थांबायची आणि जनावर आलं की त्या जनावराला कापायची. आणि असं करता करता एक दिवस रात्रीची वेळ होती आणि जिजामाता आपल्या महालामध्ये शांत झोपलेल्या असताना 4-5 मुलांचा तिथं आवाज आला. त्यावेळेस पहारेकरी त्यांच्या समोर गेले आणि म्हणाले, अरे बाबा एवढ्या रात्री कशाला आले तुम्ही? त्यावेळेस त्यामधला एक तरुण समोर आला की म्हणले, पहारेकरी साहेब, राजमातेने फरमान दिलं होतं. काय फरमान दिलं होतं? की जो कोणी त्या प्राण्यांची सेफ्टी कापून आणेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. हा आवाज ऐकून राजमाता बाहेर आल्या आणि बघतात तर काय, एक धिप्पाड शरीराचा तरणबाण मुलगा खांद्यावर एक जनावर घेऊन त्या राजमातेच्या समोर आला आणि राजमातेला म्हणाला, मासाहेब हा बघा मी प्राणी घेऊन आलो. राजमातेने सांगितलं, अरे बाबा मी दौंडी दिली होती, तुला सांगितलं होतं की फक्त त्याची सेफ्टी जरी कापून आली तर तुला सोन्याचं कडे भेटले असता. त्यात नवतरुणानं खाली मान घातली आणि हळूच म्हणाला, होय की माझ्या लक्षातच नाही आलं. आणि त्यानंतर राजमाता त्यांना म्हणाल्या की अरे बाबा तू सकाळी जरी आला असता तरी आम्ही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? त्यावेळेस तो मावळा म्हणाला की माते, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणाला, माते मी सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो, मी फक्त तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी त्या एका शब्दासाठी मी इथं आलेला आहे. आणि हे स्वराज्य निर्माण झालं हे तलवारीच्या पाठीवर नाही, हे स्वराज्य निर्माण झालं मासाहेब जिजाऊच्या थापेवर. आणि त्या मावळ्याने नंतर जिजामातेने त्याला आपलं नाव विचारलं आणि त्यांनी काय नाव सांगलं? त्यांनी आपलं नाव सांगितलं संभाजी गावजी कोंढाळकर. आणि संभाजी गावजी कोंढाळकर त्या क्षणापासून जे स्वराज्यामध्ये सामील झाला तर स्वराज्य पूर्ण निर्माण होईपर्यंत संभाजी गावजी कोंढाळकर हा स्वराज्यामध्येच राहिला. फक्त कौतुकाच्या तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थापेवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या चरणी मी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.